सकाळ सकाळ माझं पिल्लू ना कोंबड्यांना खाऊ घालत होतं आणि हा आमचा कोंबडा आहे ना लई चागाव होय हो. ह्याच्यामुळे ना बाकीचे कोंबडी तर थांबतच नव्हत्यात. आणि आजचा कोंबड्याचा शेवटचा दिवस होता कारण ह्याला ना मी आज कापणार होतो. मग का लगेच इकडे आम्ही लागलो तयारीला. लसूण घेतला सोलायला आणि मग लसूण खोबऱ्याचा ना मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आणि तोपर्यंत इकडं कोंबडा पण कापून आणला होता. मग काय तोच लगेच लावला कुकरला. चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊ दिल्या. म्हणलं तोपर्यंत बाकीचं काम करायला घ्यावं. आणि मग चांगलाच ना कपड्याचा ढीग पडला होता. मग तोच घेतला धुण्यासाठी. तोपर्यंत ना इकडं कोंबडा पण शिजला होता. मग ना एका वाडग्यामध्ये ते चिकन घेतलं काढून आणि मी ना फक्त इथं व्हिडिओ दिसण्यापुरतेच आले होते कारण मी आज काय चिकन करणार नव्हते. मग काय लगेच सासूबाईने आमच्या ना गॅसवरती कढई ठेवली. तेल टाकून ना मसाला टाकून त्यात घेतला आणि चांगला ना तेलामध्ये भाजून घेतला. आणि तुम्हाला म्हटलंच होतं की आम्ही जास्त कुठले वेगळे मसाले ॲड करत नाही गावी. मग काय आपलं लाल तिखट हळद आणि मीठ टाकूनच ना चिकन केलं. हे सुकंच केलं होतं आणि नंतर ना रस्सा करायला घेतला. तोही त्याच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने लाल तिखट हळद मीठ टाकूनच. पण ते ना खूप खायला टेस्टी लागतो. गावाकडच्या जेवणाला चवच वेगळी असते. मग काय आपल्याकडे ना रस्सा पण रेडी झाला होता. मग काय उकळायला ठेवला आणि माझं इकडे पिल्लू बघा कसं झोपून डाळिंब खायचं चाललंय त्याचं. आणि कोंबडा कापायचं ना कारण जरा वेगळंच होतं कारण आमच्या इथं ना आज पाहुणे आली होती. त्यासाठीच नाही कोंबड्याला कापला होता आणि असा पण हा कोंबडा जास्त दमवत होता. आजच्यासाठी ना एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.